हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण घेणार आहेत इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो 10 इडम्स अँड फ्रेजेस आहेत. त्याचे आपण इंग्लिशमध्ये मिनिंग बघूया काय होतं आणि मराठीमध्ये मिनिंग बघूया. तुम्ही ते इडम आणि फ्रेज घेऊन एक सेंटेन्स सुद्धा तयार करू शकता. जसे इथे एक्झाम्पल लिहिलेले आहे, तुम्ही एकदा वाचून घ्याल हे आणि स्वतःच्या मनाने सुद्धा फ्रेज आणि इडम घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. ओके, सो फर्स्ट बघूया आपण. फर्स्ट इडम आहे ह्याचा ब्रेक द आईस. ब्रेक द आईसचं मीनिंग काय होतं तर टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन इन अ सोशल सेटिंग टू रिलीव्ह टेन्शन. म्हणजेच काय करणे, सुरुवात करणे. आता एखादं टेन्शनचं माहोल आहे समजा, तर काय करणे, कोणी बोलत नाही आहे एकमेकांशी, चुपचाप बसलेले आहे, तर आपण सुरुवात करणे बोलायला. म्हणजेच काय करणे, जिथलं जे वातावरण टेन्शनचं वातावरण आहे त्याला हलकं फुलकं करणे, त्याला काय म्हटलं जातं, ब्रेक द आईस. सो ब्रेक द आईस म्हणजे काय, टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन इन अ सोशल सिटिंग टू रिलीव्ह टेन्शन. ओके, म्हणजेच काय होतं तर वातावरण हलके फुलके करणे किंवा बोलायला सुरुवात करणे. मराठीमध्ये होतं वातावरण हलके फुलके करणे किंवा सुरुवात करणे. ओके, सो हे काही एक्झाम्पल लिहिले आहे. एक्झाम्पल काय आहे, टू ब्रेक द आईस ॲट द पार्टी जॉन क्रॅक्ड अ लाईट जोक. म्हणजेच काय आहे, तिथला जे पार्टी होती त्याच्यामध्ये जॉननी काय केलेलं आहे, ब्रेक द आईस केलेलं आहे. कसं काय करून, तर एक छोटासा लाईट जोक त्यांनी क्रॅक केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ते वातावरण जे आहे त्या पार्टीचं ते आणखी हलकं फुलकं झालेलं आहे आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेडचं काय मिनिंग आहे तर टू बी एक्झॅक्टली राईट अबाउट समथिंग. म्हणजेच काय तर बरोबर सांगणे, अगदी बरोबर बोलणे, त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. मराठीमध्ये काय होतं मग हिट द नेल ऑन द हेडचा अर्थ, अगदी बरोबर सांगणे किंवा चूक भूल न देता बरोबर बोलणे, म्हणजे होतं हिट द नेल ऑन द हेड. नेक्स्ट आहे अ ब्लेसिंग इन डिसग्यूज. अ ब्लेसिंग इन डिसग्यूजचा काय अर्थ आहे तर समथिंग दॅट सीम्स बॅड ॲट फर्स्ट बट टर्न्स आउट टू बी गुड. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एखादी गोष्ट आहे जे करायला चांगली वाटत नाही, वाईट वाटते, पण नंतर जे आहे त्याचं जे प्रोडक्ट मिळतं किंवा नंतर त्याचा जो रिझल्ट मिळतो तो काय असतो, चांगला असतो. त्याला काय म्हटलं जातं, अ ब्लेसिंग इन डिसग्यूज. म्हणजेच सुरुवातीला वाईट वाटणारी गोष्ट नंतर जाऊन ती काय होते, चांगली होते, चांगली असते, त्याला म्हटलं जातं ब्लेसिंग इन डिसग्यूज. मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग मग, सुरुवातीला वाईट वाटणारी चांगली गोष्ट. ओके, नेक्स्ट आहे वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मूनचा काय अर्थ आहे तर समथिंग दॅट हॅपन्स व्हेरी रेअरली. म्हणजेच काय तर एखादी काही गोष्ट ती खूप काय आहे की क्वचित घडते किंवा कधी कधीच घडते, त्याला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. म्हणजेच काय तर कधी एखादी गोष्ट जी क्वचितच घडते किंवा कधी कधीच घडत असते तिला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ, एखादी गोष्ट खूप कमी वेळा घडते किंवा क्वचितच घडते, त्याला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. नेक्स्ट आहे बाईट द बुलेट. बाईट द बुलेटचं मिनिंग आहे टू फेस अ डिफिकल्ट ऑर अनप्लिझंट सिच्युएशन ब्रेवली. म्हणजेच काय तर एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आहे, खराब परिस्थिती आहे, त्याला धैर्याने समोर जाणे, त्याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. ओके, अप्रिय गोष्ट आहे किंवा कठीण गोष्ट आहे, कठीण परिस्थिती आहे, त्याचा धैर्याने सामना करणे म्हणजे होतं बाईट द बुलेट. मराठीमध्ये अर्थ होतो बाईट द बुलेटचा,
अप्रिय किंवा कठीण गोष्ट करावी लागणे किंवा कठीण परिस्थितीत धैर्य दाखवणे किंवा धैर्याने त्याला सामोरे जाणे, त्याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स मिनिंग आहे टू रिव्हील अ सिक्रेट, म्हणजेच काय तर गुपित किंवा रहस्य उघड करणे, त्याला म्हटलं जातं स्पिल द बीन्स. एखादं काही गुपित आहे किंवा रहस्यमय आहे, त्या रहस्याला उघड करणे, त्याला म्हटलं जातं स्पिल द बीन्स. मराठीमध्ये काय होते मग मीनिंग गुपित उघड करणे किंवा रहस्य सांगणे म्हणजे होतं स्पिल द बीन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे अंडर द वेदर. अंडर द वेदरचं मिनिंग आहे फीलिंग सिक ऑर अनवेल, म्हणजेच काय आजारी आहे असे वाटणे किंवा अस्वस्थता वाटणे, त्याला म्हटलं जातं अंडर द वेदर. फीलिंग सिक ऑर अनवेल म्हणजे अस्वस्थ वाटणे किंवा आजारी वाटणे. मराठीमध्ये होतं अंडर द वेदर म्हणजे आजारी असणे किंवा अस्वस्थ वाटणे. नेक्स्ट बघूया कट द कॉर्नर्स. कट द कॉर्नर्स म्हणजे काय टू डू समथिंग इन अ इझिएस्ट चीपेस्ट और क्विकेस्ट वे ऑफन सॅक्रिफायसिंग क्वालिटी, म्हणजेच एखादं काम अगदी घाईघाईत करणे, म्हणजे जे घाईघाईत केलेलं आहे कमी खर्चात केलेलं आहे पण त्याची क्वालिटी न बघणे, म्हणजेच काय करणे काही जे भाग आहे त्यातला ते वगळून टाकणे पण फास्ट मध्ये करणे, त्याला म्हटलं जातं कट द कॉर्नर्स. टू डू समथिंग इन अ इझिएस्ट चीपेस्ट और क्विकेस्ट वे, इझी चीप आणि लवकरात लवकर करणे, ऑफन सॅक्रिफायसिंग त्याची क्वालिटी सॅक्रिफाईस करत वगळता काही जे काम आहे ते घाईघाईत करणे, त्याला म्हटलं जातं आणि कमी खर्चात करणे, त्याला म्हटलं जातं कट कॉर्नर्स. ओके, मराठीमध्ये काय होतं मग कट कॉर्नर्स म्हणजे काम घाईत किंवा कमीत कमी खर्चात करण्यासाठी काही भाग वगळणे म्हणजे काय होतं कट कॉर्नर्स. नेक्स्ट आहे हिट द सॅक. हिट द सॅक म्हणजे काय होतं गो टू बेड, म्हणजे झोपायला जाणे किंवा बिछाना धरणे. ओके, बिछाना धरणे म्हणजे पण झोपायला जाणे असंच होतं. सो हिट द सॅक म्हणजे काय होतं टू गो टू बेड म्हणजे झोपायला जाणे. मराठीमध्ये होतं हिट द सॅकचं मिनिंग झोपायला जाणे किंवा बिछाना धरणे. नेक्स्ट आणि लास्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. याचं मिनिंग आहे टू रिव्हील अ सिक्रेट अनइंटेन्शनली, म्हणजेच काय तर निष्काळजीपणे किंवा चुकून एखादं रहस्य आहे एखादं गुपित जे आहे ते काय करणे रिव्हील करणे, सांगून देणे, त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तर मराठीमध्ये याचं मिनिंग होतं निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे म्हणजे होतं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. परत एकदा बघून घेऊ आपण फर्स्ट टू लास्ट काय होते. सो फर्स्ट होतं ब्रेक द आईस. ब्रेक द आईसचं मिनिंग काय आहे तर टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन इन अ सोशल सेटिंग टू रिलीव्ह टेन्शन, म्हणजेच काय करणे तर तिथले जे वातावरण आहे ते हलके फुलके करणे किंवा बोलायला सुरुवात करणे, त्याला म्हटलं जातं ब्रेक द आईस. नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेडचं मिनिंग आहे टू बी एक्झॅक्टली राईट अबाउट समथिंग, म्हणजेच काय करणे की अगदी बरोबर सांगणे किंवा चूक भूल न करता एकदम बरोबर बोलणे, त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड.
नेक्स्ट, अ ब्लेसिंग इन डिसग्वेज. अ ब्लेसिंग इन डिसग्वेजचं मिनिंग आहे समथिंग दॅट सीम्स बॅड ॲट फर्स्ट बट टर्न्स आउट टू बी गुड. म्हणजे सुरुवातीला जी वाईट वाटणारी गोष्ट आहे ती नंतर चांगली असणे. ओके, सुरुवातीला वाईट वाटणारी चांगली गोष्ट, तिला म्हटलं जातं ब्लेसिंग इन डिसग्वेज. नेक्स्ट, वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे समथिंग दॅट हॅपन्स व्हेरी रेअरली. म्हणजे जे काय क्वचित घडते किंवा एखादी गोष्ट खूप कमी वेळात घडते, तिला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. नेक्स्ट, बाईट द बुलेटचं मिनिंग आहे टू फेस अ डिफिकल्ट ऑर अनप्लिझंट सिच्युएशन ब्रेवली. म्हणजेच अप्रिय किंवा कठीण गोष्ट किंवा कठीण परिस्थिती धैर्याने त्याला समोर जाणे, धैर्याने त्याचा सामना करणे, तिथे धैर्य दाखवणे, त्याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. नेक्स्ट आहे स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स म्हणजे आहे टू रिव्हील अ सिक्रेट. म्हणजे गुपित उघड करणे किंवा रहस्य सांगणे, त्याला म्हटलं जातं स्पिल द बीन्स. अंडर द वेदर. अंडर द वेदरचं मिनिंग आहे फिलिंग सिक ऑर अनवेल. म्हणजेच काय तर आजारी असणे किंवा अस्वस्थ वाटणे. कट द कॉर्नर्सचं मिनिंग आहे टू डू समथिंग इन इझिएस्ट, चीपेस्ट ऑर क्विकेस्ट वे, ऑफन सॅक्रिफायझिंग क्वालिटी. म्हणजेच काय तर काम घाईत किंवा कमी खर्चात करण्यासाठी काही भाग त्यातला वगळून देणे, म्हणजे काय होतं कट कॉर्नर. हिट द सॅकचा अर्थ आहे टू गो टू बेड. म्हणजे झोपायला जाणे किंवा बिछाना धरणे. आणि लास्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. याचं मिनिंग आहे टू रिव्हील सिक्रेट अनइंटेन्शनली. म्हणजेच निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे. ओके, सो हे आहेत आपले आजचे 10 इडम्स अँड फ्रेजेस. परत तुम्ही एकदम इंग्लिशमध्ये याचं मिनिंग वाचून घ्या, मराठीमध्ये मी जे तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे ते सुद्धा वाचून घ्या आणि नोट डाऊन सुद्धा करत चला. आणि हे जे 10 इडम्स अँड फ्रेजेस आहे याचे स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.